कमलिया मोली हाय 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 कमलिया मोली हाय हाय आज की नाही आज मला बघायला माझा डोलू येणार आहे आणि सांगत होता की त्याच्यासोबत त्याचे आजोबा पण येणार आहेत. पण इतकी वेळ झाली हा डोलू अजून आलं का तर नाही. या डोलू तर ना नेहमीच ते कधीच हा वेळेवर येत नाही. बोल अतू द्या मी आतमध्ये अजून काही बाकी आहे का पाहून येते. अरे चुकून दुसऱ्याच्या घरी आलो वाटते. सॉरी माफ करा. अरे अरे कुठं जातो तू? अरे मला जाऊ द्या मी तुमच्या घरी आलो. पण माझी तिकडे कोणीतरी वाट बघत आहे. जाऊ द्या मी येतो. अरे जाऊ द्या. त्या दिवशी तर मस्त दुलू दुलू म्हणून बोलत होता आणि आज तुला काय झालं डोलू? अबे अबे तू तर बुलबुलच होस. मी ओळखलोच नाही. अबे यार बुलबुल का दिसतेस तू? पुढा सुत्री बाम. तू मला ओळखलाच नाही ओळखलो. मी छान दिसत आहे ना अरे एकच नंबर. वा 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 वा. मग मला थांब मी तुझ्या आजोबाला आवलेन ना. चुलीत गेला आजा आणि त्याला होत मुडव्याच्या इजा. त्याला आवडला म्हणजे का त्याच्यासोबत लग्न करणार आहेस तू? तसं नाही ले तुझ्यासाठी तुझ्या आजोबाला आवलेन का नाही? हो आजोबाला आवडशील नाही तर काय एवढी सुंदर दिसतेस. बापरे 2-2 गेअरबॉक्स. पण डोलू तू तर सांगत होता तुझ्या सोबत तुझे आजोबा पण येणार आहेत. ते कुठं दिसून नाही लायले मला. अबे हा त्या बाया जवळ असेल. त्या बोरिंग वर बाया होत्या तिथे लटकला असेल. याचा का करू बे? अरे थांब तू 2 मिनिट थांब. मी 1 मिनिटात येतो. पण डोलू तू लवकर ये कारण तुला सांगू मी की नाही तुझ्याशिवाय एकही मिनिट लावू शकत नाही. मी सुद्धा तुझ्याशिवाय 1 मिनिट सुद्धा राहू शकत नाही. आता जातो ना आत्ता येतो. लवकर अरे ये. दादा कुठे लटकला बे हा? पतली कमलिया ये आता ये आजा कसा वाटला घर? हा घरोघर आहे. याच्यापेक्षा आमच्या गुरांचा गोठा मोठा आहे. आले आले येते हे करतायस नसती लावत आहेस. एवढा सुंदर घर आहे तरी बोंबलत आहेस गोठाव म्हणून. हे का तुझी बरोबर आहे का? आल्या आल्या पाहता. अरे काही असो काही का असे ना आजा ये है मेरी सासरवाड़ी और मैं खाऊंगा मेरे बायको की हाथ की सांबारवडी. खायचं आहे सांबारवडी चारते की उडदाची वडी चारते याची माहिती व्हायलाच आहे. काय करू नको. अर्धा तास झाला उभा कोणी बस नाही म्हणून राहिले मला. किती वेळ झाला? अर्धा तास झाला. काही अकल बिकल आहे का नाही का? बोलते तुझ्या जिबीला हाडबीड आहे का नाही का? अर्धा तास झाला म्हणते झाला. 5 मिनिट नाही झालं तर अर्धा तास सांगते. तू असाच ओरडत असशील ना घरापासून तू माझ्यासोबत झगडा देत आहे. चाललं नाही का? असा कसा जाऊ माझं लग्न. आता काही हरकत नाही बस जाऊ दे. बस काय धड पुढच्या नाही धोतर खराब होईल माझा. मी पुसून ये ना हो आम्ही आलो ना. येते दम धर थोडसा. कसं आहे माहिती आहे का? पोरगी पाहायला गेल्यानंतर काटवल्या हा कमी करायचा. सगळा कसा व्यवस्थित झाला पाहिजे. आता आली का? आली कोण आली? तुझी बायको. तहसीलदारांना यायच्या घरी पाठवलं ना. नाही तर दिमाग खराब. बायको म्हणलं का काटावल्या कसं चालला तर तरो 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 न तिकडे पाणी भर म्हणला का नाही तर माझी कंबर दुखते. बस येते बोरिंग हलव म्हणला तर बोरिंग नाही हलव ना. ये ना हो येते का? येते नाही. हा माझा नातू नाही का थोडा उठता वेळ आहे. मोठा नाही का घाई करते. इवाईन बाई तुम्ही जाण लवकर पोरीला पाठवून टाका. आजा अगा हेच पोरगी हो. हे पोरगी हो मरतेस बे नाही वाचस तू गोळ्या. हा झांजा मोर घरी नेऊन म्हणते. नाही का? अगं असं नको बोलू का? माझा अबे हा पांठेला तुझ्या ज्यानं ढकलेल का? आजा माझा प्यार हो ना का? अबे प्यार नाही प्यारा हो. हा मरतेस नाही वाचस तू. नाही तू चुकून पोरीच्या मायाला पसंत केलास. मी आतमध्ये जातो ना पोरी गाय का पाहुणे. मी म्हणत आहो ना मी पसंत केलो माझी बायको मला माहित नाही. माझ्यासाठी बायको पसंत केलो मलाच माहित नाही का? काऊन पोरगी नव्हते एवढी चांगली पोरगी आहे तरी अजून कशा पोरी पाहिजे का? चुपचाप तुझी माय हो म्हणते. नाही वाचस समजे नाही म्हणते का? पोरीच्या मिशन तिकडे मायला जाऊन पाहते.
नाव चहा आता झाला कोणी चहा ना पाणी नाही जेवण राहिले. कसं आहे माहिती का चहा बिया पती बिती काही शिजू द्यावं लागते का नाही का नुसता तसाच आणेल हो. पती वगैरे शिजू द्यावं लागते चहा व्यवस्थित झाला पाहिजे घे आता चहा घे हे म्हणतो चहा घे पिना का पिना का हे नावा त्याची झुला झुलावतं ते. आरामात एकदम कसा झाला पियावाला चहा कसा झाला म्हणून विचारते अगोदर. दोलाय हा? दोलाय डोला जर उष्टा पुष्टा तुझ घे मी नाही दोलाय करते. बस 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 माझा नातू म्हणतो तर बस का ना बस. बापू येतीच महादेवाचा नंदी बसला होता. अरे हात काय ना आज ते जाऊ दे एक काम कर विचार मला काय विचारायचं आहे? महत्वाचं काम कर खुर्ची लाव तिकडे. एक खुर्ची इकडे लाव. खुर्ची लावू का? ये कावनाशी हिडिंबा राक्षसीनवाली करते बे. नाही का लाजली परत बस 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 मला काय तुला प्रश्न विचारायचे आहेत. बस खुर्ची सरळ कर. पाहायला करतेस मला काढली जशी नाही का सपोर्ट लागते पाहिले. अरे बापरे काय ठेवत बे झेंडे उभे केलं नाही ना. आता ते टावर एक जिओचा आणि एक आयडियाचा म्हणजे जो नेटवर्क जो भेटला तो आमच्या घरी फुल रेंज राहील. फुल रेंज बर मी काय तुला प्रश्न विचारतो माझ्या प्रश्नाची उत्तर दे. अगोदर मला सांग तुझे नाव काय आहे? माझं नाव हा. माझं नाव की नाही बुलबुल. काहाचा फुल फुल म्हणते बे. पाणी का बुलबुल जैसा बुलबुल तोतडी आहे का बे? हो ते लहानपणी आजीच्या बटव्यातली चिकन सुपारी खात होती थोडीशी जीभ जड आली आहे. नाही तासून टाकून आम्ही पावडा. अरे नाही तसं नाही. हो बर तुझं नाव सांगितलं. आता तुला काय घरातले कामधंदे जमतात की जसे की भांडे घासणे? बाबा. कधीच नाही घातली मी. मी घासीन बर स्वयंपाक? अजिबात नाही. पण की नाही मला दिवसातून तालवेल खायला आवडतं. दोन एकडाचं धान तर तुला एकटीलाच लागते. खाओ काही करो मी करीन स्वयंपाक मी करीन बर पाणी भरता येते? जमतच नाही आपल्याला. मी भरीन बरं झाडझोड करता येते? छी. मी करीन पोरा बारा? मी करीन नाही आता तेवढा टेंडर मात्र हिच्याकडे. बरं गणित वगैरे जमते? जमते ना आदोबात जमते म्हणते हुशार. हुशार आहे का बरं हा एक आहे आणि हा एक आहे यांच्या मधून एकेला राहिले किती? एक. तुझ्या बापानं पाहिला हा एक आहे आणि हा एक आहे यांच्या मधून एक गेलाय. दोन तर जागेवरच आहेत. तुम्हाला माहित आहे तर मग कथाला चालता आदोबा. काय कशी उलट उत्तर देते? काय कशी उलट उत्तर? बरोबर आहे ना का पोरगी पाहायला गेल्या तुझ्या बापानं पाहिलं का हा एक आहे ना हा एक आहे याच्या मधामधून घुसला असे कोणी प्रश्न विचार. दिमागाला विचारावं लागते. हो ती घटक चाचणी घ्यायला आलाच तिची. हो इकडे सांग. हा एका कुत्र्याने 4 किलो मिठाई खाल्ली आणि किलो काट्यावर वजन मोजला तर 4च किलो होता. तर मिठाई मधून कुत्रा गेला कुठे? आजोबा तुमचा प्रश्न बाजूला लावू द्या. अगोदर माझ्या प्रश्नाचा उत्तर द्या. एका पेनेचा थाईते अक्कल किती? आता तुला पाहायला मग मी आलो का? मला पाहायला तू आलेस? सांगून राहिले एका पेनाच्या चायच्या अक्षर सांगा म्हणून. आता बरोबर आहे ना का पुढची तुझ्या बापानं पाहिला कुत्रा मिठाई खाता नाही आणि 4 किलोचा 2 किलोनं 1 किलो का कुत्रा आपण 1 किलो काट्यावर बसायच्या अगोदर कुत्रा शी करावला गेला होता असं त्याचं उत्तर आहे. तुझा बापा सांगून राहिला तर 100 बेसनाचे भजे किती बनवशील? तुझ्या आदोबाजला ते हलते भलते प्रश्न विचारला तर ना तर धोद्या
ही बेवानी धावते चालता ना येतील बे चालता येत आहे तू असे प्रश्न विचारतात का काहीच्या पाय पोरगी पाल गेला आता असा पण झोप त्याला हे थोडीशी खालचड जागा वाला हिशोब आहे का तो होते कमी केलाय पोरगे नाही आता असं नको बोलू तुझ्या पायाला अबे गावातले लोक का म्हणतील उद्या या बुड्यानं आपल्या त्या नातवासाठी अशी तोचडी बायको मागून दिली म्हणून तर काय ना पोरीचं महाग आहे तू माझी आहे का मी काय म्हणतो हे पोरगी मला बहुत पसंत आहे माझा प्यार होणार का अबे काय प्यार नोय 2 दिवस गेले की प्रेमाची लाली उतरेल तुझी चाल दुसरी पोरगी बघ अरे पहिली नजर में पहिला प्यार हुआ आजा तू असा नको करू आजा मी तुझ्या पाया लागतो मला हे पोरगी पाहिजे काय अबे ते लहान पोरं करतात ना एखाद्या कामासाठी खावासाठी तसा करत असणार ना का आजा प्लीज प्लीज आजा तुझ्या पाया लागतो तुझे सगळे हात पाय दाबतो पाय हेच पाहिजे पाय पुन्हा म्हणू नको हेच पाहिजे जो आणतो सायकल वर थैला लटकवलेला आहे माझा 7 सेकंद उरकवून टाक उरकवून टाकू म्हणते. अरे माझा आजा रे माझा लगन होते पोरगी पाहिलं बया झाला का काब्या बारा धोद्यात त्याला लगजन म्हणते का पोरगी पाहिलं बे बोलाव त्या मायाले का म्हणते बे हे असा कोंबडा कापीन म्हणते कोंबडा कोंबडा हे जर अगोदर जेवली तर आम्हाला एका ठुसा वाचल रसा रसा खाऊ घे काय पाय ना कशी पुटपट एकच नाकावर बुक्की मारे माझा सोना माझा बाबू माझा पिल्लू तू बस बस 2 दिवसामध्येच बायकोला भाड्या झालास अजून लग्न व्हायचाच आहे हा चल घे आज पुढे कर ओटी भरतो आज मी तुझ्या बापानं पाहिलं एवढा नारळ राहते चालली होते पहिली वेळ आहे घे ना का बाकीच्या 10 वेळ झाले बाजूला होतो तिकडे बस अगे हा तिकडे एकच नाकावर बुक्की मारीन हो अव त्याचा विसर्जन करावं लागते नदीमध्ये खाल्ली जसे नारळ फोडावले 4-5 दिवसाची हदरावलीच आहे हा अगे अव त्याची प्रसाद करावा लागते का अव बैताळ बेलने खाल्ली जशी लगेच खावाले सांगून राहिले घे ना का भूक लागली काय ना होते हा पहिली वेळ दोलाय तुझ्या बापाला पाहिला गुड कडू राहते दोलाय म्हणजे साधा गोळही नाही म्हणताय 2 देते का ठेवते म्हणते तर का माहित बोलल्या काव बे साडी का तर आणते का आणला सा झगा इले साडी पुरते का झगा बघा माझ्या बुलबुलकडे बघा चांगला आहे ना हवा खेळत राहते हवा थैलेलं नाही तर ताई होईल मी अति टापून टाकीन हा. चल देखला काव बे ते सारवीन म्हणते घर सारवीन म्हणते घर सारवते अबे शिडीवरून पडून गेली का नाही तर घराच्या आतमध्ये घुसेल ते पाहिजे चुप राही ना का तू लगन आता जुडलाय पण तू अबे मरतेस का बे हा पोतेला घरामध्ये आणू अरे नाही आता आजा आजा जा ओटी आता लग्न घरी झाला का लग्नाची तयारी वगैरे कर बढिया नाही तहसील मध्ये काम आहे थोडस तर भेटूनच जातो तहसील मध्ये हो कोणतं काम आहे का माझ्या काही योजना आल्या आहेत त्या योजनाचे आधार कार्ड जमा केलं तर येऊन पाहतो कोणती हो का बायको भेटो योजना
बायको भेटो योजना आता बया आहेस का अशी कोणती बायको भेटो योजना वगैरे नाही रा आहे आधार कार्ड जमा केलं मी नाही रा हे आता अरे ते काही केवायसी वगैरे कर म्हणत असतील ते अरे नव्हे दोघे संगी गेलो नव्हतो तो होमदेव आलता ना मी आलता हा. दोघे आधार कार्ड जमा केलो आता भेटली का आणतून बायको आम्ही का आता तुझी कोणीतरी मजाक केला असेल अशी काही योजना बिजणार आहे माझ्या एकटा आणि तू 3-3 वेळ त्या तहसीलदाराकडे नको जाऊ तो तहसीलदार कोणा दिवशी अंदर दाबेल तुले काय साठी दाबाल आबा त्याला त्रास देशील तर हा तर माझी योजना काय खाल्लं अरे नाही राय रे माझ्या भावा अशी काही योजना अबे ट्रॅक्टर भेटते टाली भेटते नांगर भेटते तर बायको कोण दे रोवाले अरे नाही रा तू एक काम कर सरळ घरी जा आणि बिलकुल त्या बोरिंगवर थांबायचं नाही त्याची 5 मिनिटं थांबायचं नाही बिलकुल 5 मिनिटं तुझ्यासाठी झाला ते माझ्यासोबत झगडतेत लोक हो तुझा आता येते नुसतं पाहत राहते म्हणते जेसीबी घेऊनच जातो पाहिले का हे दरवाजातून घुसल का आमचा दरवाजे मोठे करतो अरे जेसीबी नाही तर का नेतेच नाही पण तू सरळ घरी जा आणि एक जोरात जोरात नको बोलू माझा बँड वाजा नको वाजवू आजा आजा मस्त बायको पाहिला धोद्यात दिला अरे बाबा, अरे माझ्या बाबा. तूच रे भक्ता तूच पुरा येते का नाही का बुलबुल ए, बुलबुल बुलबुल ए बुलबुल दोलू हा. तू ते आजोबा दिले हो गेले 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 तू ताई म्हण दोलू तू ते आजोबा ते थवई की नाही अजिबात आवडली नाही मला नाही नाही आजोबाची सवय म्हणजे आता कसं आहे बुजुर्गीचा थाट होते कमी जास्त वयानं जास्त आहे का नाही त्याच्यामुळे नाही तर स्वभावना बहुत जबरदस्त आहेत माझे आजोबा तू बिलकुल टेन्शन घेऊ नको एक नंबर आहेत तुझ्यावर नाचसून म्हणून येशील ना पाहशील तू त्याचा स्वभाव किती तुझी काळजी घेतील तर म्हणजे मी तुझ्या आजोबाला आवडली पा मस्त आवडलीस मग म्हणून आपलं लग्न होईल लग्न होईल म्हणजे बस आता काही दिवसातच आपलं लग्न ढंगे आपले दल्लाया तुझे उपकाल झालेले तो काहीतरी म्हणत होता जेसीबी वगैरे न्याय लागते म्हणे 800 खिडक्या 900 दार पुण्या वाट नाही घुसल झाड आतापर्यंत तू आजोबा माझी अति थत्ता कलून गेला आणि लग्नानंतर तू जर माझी थत्ता कलतील ना तर मी काय म्हणेन तुला माहिती आहे मुझे प्यार नहीं तू तेरा मला दिल विल नको तेला देवा मुझे प्यार नहीं तू तेरा मला दिल विल नको तेला